धडा घेऊन चेंडू मात्र जाऊन विसावला तो क्षेत्ररक्षक पहिला चेंडू त्यावरती एक धाव अंकित केली आहे रमीज यांनी स्वतःच आणि संघाचं अकाउंट इथे ओपन केलं जात आहे रमीज याच्या माध्यमातून पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज आराफ साठी आता सुरेख चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल कोणताही नाहीये चेंडू जातो सी मारेशी पार आहे तो आराफच्या बॅट मधनं पहिला दणदणीत चौकार तसेच मनोहरजी माळी आणि विष्णू इरमाळी साहेब यांचं देखील इथं आगमन झालंय त्याने देखील यायचंय व्यासपीठावरती आदरांजली चषक 2021 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत असेल तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज ऋषभ याच्या गोलंदाजी मधला 3 षटकांचा हा सामना आहे खूप निर्णायक असा सामना आजच्या दिवसातील जो संघ जिंकेल तो विकास मानकरी संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल लोअर फुलटस स्पर्धेचा चेंडू विरकावून दिलाय काऊ करण्याला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता चेंडू जाय सीमारेषे पार आहे तो आराफच्या बॅट मधनं दणदणी षटकार स्ट्राईक रोटेट केली आराफ याच्याकडे आणि आराफ याने एक चौकार आणि एक षटकार लगावून धाव संख्येला आकार दिलाय आता मात्र पुन्हा सुरू एक चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला मात्र धाव घेण्याचा मानस नक्कीच दाखवला होता रमीज यानं मात्र आराफ याचं कोणत्या प्रकारचं लक्ष नव्हतं आणि हा येतो डॉट बॉल ऋषभ याच्या गोलंदाजी मधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज ऋषभ सामना करेल शेवटच्या चेंडूचा आराफ P1चं षटक त्यानंतर मात्र 12 चेंडूंचा काही शिल्लक राहील तो म्हणजेच बदलापूर गाव या टीमसाठी आपण तिचं षटक पाहू शकतो 30 यार्ड मध्ये 9 क्षेत्ररक्षकांना आपण पाहू शकतो आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत आता माझा सुरेख फटका सरळ रेषेत केलेला फटका सागर आहे तेथे मात्र चुकी करून बसलाय आराफ सारख्या फलंदाजाचा झेल सोडलाय आणि धावा मिळतील त्या 2 या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती पहिलं षटक संपलं इथनं खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते मित्र म्हणेन बदलापूर गाव या संघाची कारण 3 षटकांचा हा सामना असणार आहे आई जरीमरी 30 गाव विपक्ष मिजिया बदलापूर या 2 चांगल्या संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं बदलापूर संघाला आणि सुरुवात आपण पाहू शकतो बिनगडी बाद 13 धावा धाव फलकावर त्यांच्या माध्यमातून लावण्यात येत आहेत तर गोलंदाजी मार्कवर आता पाहू शकतो सौरभ गायकवाड याला मात्र लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने येतील फलंदाज रमेश साठी रमेश एक विस्फोटक फलंदाज आहे खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते किती गोलंदाजांची पिसे काढण्याचं काम त्याच्या मार्फत केलं गेलंय मात्र पाहू शकतो आपण सौरभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने रमेश साठी कशा प्रकारची रणनीती असणार आहे सौरभ याची कारण समोर 2 धडाकेबाज फलंदाज पाहू शकतो आपण रमीज आणि आराफचा विचार केला तर 5 चेंडू 12 धावा कुठून काढल्यात आणि सर्कल पाबंदीच्या षटकामध्ये धावसंख्येला आकार देण्याचं काम त्याच्या मार्फत केलं जात आहे खूप निर्णायक महत्वपूर्ण असा हा सामना दोन्ही संघांना हार मंजूर नसणार आहे कारण खूप महत्वपूर्ण हा सामना आहे जो सामना जिंकेल तर नक्कीच आजच्या दिवसातील सेमीफायनल नंबर 2 खेळेल आणि विकास मानकुली या संघाच्या अगेन्स्ट फाईट देईल तर एक धाव ते नक्कीच मिळते आणि एका धावेने धावसंख्या 1 ने वाढेल ती 14 या आकड्यावरती
पुन्हा एकदा स्ट्राईकला आरफ हे आपण पाहू शकतो. तर विकासशी मानकरी संघ जर आपण आला असेल तर नक्कीच रिपोर्टिंग करायचं मंडळाकडे, आणि यापुढील होणारा सामना असेल. या सामन्यातील विजयी संघ विपक्ष विकासशी मानकिवली. कालचा दिवस ज्याने गाजवला तो विकासशी मानकरी संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज, मात्र शॉर्ट लेनचा चेंडू होता, मात्र पंचांकडे कटक. लाईन खराब होती त्यामुळे नक्कीच वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल 15 या आकड्यावरती. खराब चेंडू होता, मात्र त्या खराब चेंडूचा पुरेसा फायदा उचलता आलेला नाहीये. तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आराफ सज्ज होईल. आता माझा सुरू एक चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंगर इथे क्षेत्ररक्षक आहे सागर, चेंडू उचलून फेकतील त्या दरम्यान फक्त मिळेल ती एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सागर याचं. मागच्या षटकामध्ये नक्कीच आराफ्याचा झेल सोडला होता, मात्र आता चांगलं क्षेत्ररक्षण दाखवून कमबॅक केला जातोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती रमीज. 3 षटकांचा सामना. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही संघांना. आता मला दिलखुश करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जाते डॉट. तसेच नामदेवजी मराठे समाजसेवक मानकिवली गाव तसेच रवींद्रजी भोईर यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांनी यायचं मंचावरती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. डॉट चेंडू पाहायला मिळते गोलंदाज सौरभ याच्या गोलंदाजी मधला. आता माझा सुरेख चेंडू होता, चेंडू हवेत जास्त होईल, उंची जास्त गाठली, अंतर कमी आहे. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र झेल झाला जमिनीला जाणारी. मिळतील त्या इथनं 2 धावा. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकतो 18 या आकड्यावरती. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते दोन्ही संघांची, कारण या मैदानाचा जर विचार केला तर 30 ते 35 धावा देखील डिपेंड्स केल्या जातात या मैदानावरती. त्यामुळे नक्कीच 30 ते 35 धावा लावण्याचा प्रयत्न असेल इथनं बदलापूर गाव या टीमचा. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतो चेंडू, सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जातोय. थोडासा चेंडूने पडल्यानंतर वळण देखील घेतलं आणि बीट केलं, ते म्हणजेच फलंदाज रमीज याला. रमीज सारख्या फलंदाजाला बीट करणं खूप कठीण असणार आहे, कारण एक धडाकेबाज फलंदाज सतत वारंवार चौकार षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि त्याच फलंदाजाला तुम्ही गोलंदाजी करता, त्यामुळे चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. आता मात्र बॅटची कडा स्वतः यष्टी रक्षक जातोय आणि झेल टिपला जातोय. हा लागतोय पहिला आदरा रमेशच्या रूपानं बदलापूर गाव या टीमला. डीजर शिल्लक आहे 18 धावा धावफलकावरती. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलून फेकतील, मात्र थ्रोफेकी थोडीशी खराब पाहायला मिळतीये आणि त्या दरम्यान मिळतील त्या या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 आकड्यावरती. खूप चांगला कलेक्शन होतं, मात्र थ्रोफेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, नंतर नक्कीच डेंजर एंडला आले असते, ते म्हणजेच नुरा कोहारी. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये
क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून येतील, मात्र त्या दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आई जरीमध्ये तिसगाव या टीमची, कारण अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम केले फलंदाजांना. कोणत्याही प्रकारची मोठी फटकेबाजी करू देत नाही. या सर्कलचा षटकातील विचार केला तर 13 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र पूर्णपणे रोख लावण्यामध्ये यशस्वी ठरलेत तिसगाव संघाचे गोलंदाज. स्ट्राईक असेल आता मात्र ती नुरा कोहर याच्याकडे. आता मात्र लोअर फुल टॉस, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. हा इथनं मिळेल दुसरा हादरा बदलापूर गाव टीमला. धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 2 बाद 21. आता मात्र लाईन पाहावी लागेल नक्कीच. पंच आमच्याकडे बोलतायत आणि सांगतात की हा चेंडू खूप खराब आहे आणि एक वाईटच्या स्वरूपात धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. आतापर्यंत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे तिसगाव संघाच्या गोलंदाजांकडून, कारण त्यांना माहिती आहे की बदलापूर संघाची बॅटिंग लाईन खूप ताकदवर आहे, त्यामुळे नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आता मात्र सुरेख चेंडू होता. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतील, चेंडू उचलून फेकतील, मात्र अवधी असेल तो फक्त आणि फक्त एका धावेचा. आता पुन्हा एकदा स्ट्राईक आलेली ती मात्र आराफ याच्याकडे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 23 धावा. पण पहिल्या षटकाचा विचार केला 13 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र रोख लावण्यामध्ये यशस्वी ठरतात तिसगाव संघाचे गोलंदाज. आता मात्र बॅटची कडा घेऊन स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि झेल टिपला जातोय. आराफ्याच्या खेळीचा सुद्धा अंत होतोय. हा लागणार तिसरा आदर असेल बदलापूर गाव या टीमला. तर 5व्या क्रमांकावरती प्राचारण करण्यात आलं सेफ याला. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे तोहित. आता माझा सुरेख फटका, क्षेत्ररक्षक तैनात काहू कॉर्नरला. सागर गायकवाड, कोणत्याही प्रकारची चुकी नसेल. हा इथनं मोठा आदरा लागतोय बदलापूर गाव टीमला. नन्ना शेख बॅक टू द पवेलियन.
विकासेसी मानकेली टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी जर इथे उपस्थित असाल तर विनंती आहे आयोजकांची संपर्क साधायचा आहे, आपण आपली उपस्थिती इथे दर्शवायची आहे, कारण यानंतर विजयी संघ आणि त्यांच्या विरुद्ध विकासेसी मानकेली असा सेमीफायनलचा दुसरा सामना स्पर्धेमध्ये संपन्न होईल. दरम्यान हा सामना देखील तितकाच महत्वाचा क्वालिफाईंग मॅच जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघ आणि त्यांच्या विरुद्ध मिझिया बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच. थँक्यू डीजे. माफक धावसंख्या इथे उभारली, 23 धावसंख्या उभारली आणि 24 धावसंख्येच्या लक्षाचा पाठलाग किती करायचा तो म्हणजे जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाला. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन सागर गायकवाड आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आजच्या दिवसामध्ये ज्यांना शेलू टीमच्या विरुद्ध 4 बॉल मध्ये लागोपाठ 4 षटकार लगावत असताना मोठा विजय संपादित केला तो बॅट्समन निकेत भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती आराफ, पहिलाच बॉल आराफचा मिड ऑफच्या डोक्यावरून गॅप मध्ये ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल सरळ निघून येतो डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. त्याचा वापर सध्याच्या घडीला तो करत असताना थापॅट वरती घासून हा बॉल निघून जातो. फॉन लेगला रन तिथे मिळणार नाही, हा डॉट बॉल. चौकारानंतर कमबॅक करत असताना आराफ शेख. लो स्कोरिंग मॅच, पण इथे बॉलिंग तितक्याच ताकदीची करावी लागेल. या बॉलीला फुल्लर लेंथ होता, आउटसाइड एज घेत बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येतात. 30 यार्ड सर्कल मध्ये मिळेल ती फक्त एकच धाव. सागर गायकवाडला. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. सागर गायकवाडचं सिंगल रन नंतर टीमची धावसंख्या सरकत असताना धावफलक पोहोचले ते 5 या आकड्यावरती. माफक धावसंख्या बॉल वाईज रन टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. स्ट्रायकिंग एंड वरती विस्फोटक फलंदाज अनिकेत भोईर. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज घेतली गेली. थर्ड मॅन आणि पॉइंटचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे फक्त बनून राहील. दर्शक बॉल निघून चाललाय. 30 यार्ड सर्कल क्लिअर करत असताना डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. विकासेसी मानकेवली टीम जर उपस्थित असाल तर कॅप्टनला विनंती आहे आपली उपस्थिती आपण दर्शवायची, त्वरित आयोजकांची संपर्क साधायचा. चला टीम मीटिंग करू नका. मिझिया बदलापूर टीम त्वरित क्षेत्ररक्षण सज्ज करायचं. जब्बार येतात बॉलिंग ट्रॅक वरती. टीम करता आहे दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती असतील अनिकेत भोईर आणि त्यांच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सागर गायकवाड. गोलंदाजी चांगली राहिली या मॅच मध्ये. ऋषभनं पहिल्या ओव्हर मध्ये 13 रन खर्च केले होते. त्यानंतर सौरभनं दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, 1 सफलता टिपली आणि तिसरं षटक विजय यांचं चांगलं राहिलं. 5 रन त्यांनी खर्च केल्या, 3 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आणि ते पूर्णपणे डॉमिनेट केलं पहिल्या इनिंग मध्ये मिझिया बदलापूर या टीमला. आणि सध्याच्या घडीला मॅच मध्ये इक्वेशन बॅलन्स आहे. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 14. 7 धाब्याची सरासरी प्रति षटकामागे ते मेंटेन ठेवायचे. बॉलर तयार. राऊंड विकेट. जब्बार
डावुंडी विकेट न धीम्या गतीचा हा बॉल फटका इथे फसलाय. वाडिश लॉंगॉनच्या दरम्यान आराफ शेख आलाय बॉलच्या खाली आणि आता पैदा लागतोय अनिकेत भोईरला मैदानाच्या बाहेर. 10 या आकड्यावरती हा पहिला धक्का पोहोचलाय. जरी मरी क्रिकेट संघ तिसगाव या टीमला. पहिला ब्रेक थ्रू ते संपादित करून देत आहेत. जब्बार चांगले झेल तिथे फिनिश करत असताना वाडिश लॉंगॉनच्या दरम्यान आराफ शेख हे तुम्हाला सातत्यानं करावं लागेल. डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट टेकिंग बॉलिंग इथनं करावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती सागर गायकवाड. 11 बॉल आता 14 रनचं टार्गेट या मॅच मध्ये. रन झाले एका विकेटच्या नुकसानामध्ये 10. शफोलून फटका सजवण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. रमीज येतात बॉलच्या खाली वाडिश लॉंगॉनच्या दरम्यान आणि ते झेल टिपलाय. मोठा अडचण इथे दूर केलाय. सागर गायकवाड बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला पोहोचलाय हा दुसरा हादरा. फिरकी आक्रमणामध्ये अडकवला बॅट्समन सागर गायकवाड आणि त्याचबरोबर बॅट्समन अनिकेत भोईरला. ओपनिंग बियर सध्याच्या स्थितीला मैदानाच्या बाहेर आली आहे आणि 2 सामने जिंकून इथे कुठल्या इराद्याने आम्ही मैदानामध्ये दाखल झालोय त्याचं उत्तर देत असताना संघ मिर्झा बदलापूर ऑन विकेट हॅट्रिक. जब्बार यांना संधी निर्माण झाली आहे विकेट हॅट्रिकची आणि ऑलरेडी सकाळच्या सत्रात त्यांनी एक विकेट हॅट्रिक देखील ते संपादित केली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंड वरती महेश. शेफोलून फटका सजवण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. विकेट किपरच्या पाठीमागे स्लिपिंग झोनला फायलेगचा फिल्डर बॉल वरती पोहोचलाय. हा देखील येतोय डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 9 बॉल आता मॅच मध्ये इक्वेशन येऊन ठेपलाय ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. कमबॅक करत असताना प्रत्येक बॉल वरती सध्याच्या स्थितीला या महत्वाच्या मॅच मध्ये बॉलर जब्बार कारण त्याला माहिती आहे जितके डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्याचबरोबर आपण विकेट टेकिंग बॉलिंग करू तितकं कमबॅक होईल. शफोलून फटका सजवण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला या बॉल वरती. सडनली रॅसिंग होतं चेंडू. ब्युटिफुल बॉलिंग सुपर बॉलिंग पाहिजे जब्बार. महत्वाच्या मोक्याच्या आणि निर्णायक षटकामध्ये 2 विकेट टेकिंग बॉल आणि त्यानंतर लागोपाठ रिक्वायर्ड रिमेनिंग 7 बॉल्स. राउंड विकेट जब्बार. ऑन साइडला जबरदस्त फटका. व्हाट अ शॉट आणि बॉल सर निघून चालला स्क्वेअर लेग सी मारेच्या बाहेर. संघर्षमय षटकार. षटकार येथे लगावला बॅट्समन महेश गायकवाड यांनी. समीकरण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. 20 धावा आहेत षटकाराच्या साथ्यानं धावफलकावरती. 6 बॉल आता मॅच मध्ये आवश्यकता आहे 4 धावेची. 4 मोर रिक्वायर्ड रिमेनिंग 6 बॉल्स. शेवटच्या 2 बॉलवरती 10 खर्च केला जब्बार यांनी. 2 विकेट त्यांनी ओव्हर मध्ये संपादित केले. पहिलं षटक आराबचं 10 रन त्या ओव्हर मध्ये देखील खर्च झाल्या होत्या. माफक लक्ष होतं जरी मरी क्लब तिसगाव या संघाच्या समोर आणि सध्याच्या घडीला शेवटच्या षटकामध्ये समीकरण येऊन ठेपलंय. उरणारे बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजय करता इथे रन्स करायचे आहेत. जरी मरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाला 4. बॉलिंग ट्रॅक वरती केपी कुणाल बेनकर. लास्ट अँड मॅच डिसाइडेड ओव्हर सामन्याचं हे निर्णायक षटक. सहा बॉल आता आवश्यकता 4 धावेची. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत लेफ्ट हँड बॅट्समन ऋषभ. बॉलर तयार. राउंड विकेट कुणाल बेनकर केपी. पहिलाच बॉल हलक्या त्यानं फक्त दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम चा खूप चांगला वापर. दुसऱ्या धावेचा मानस. डीप मधून फिल्डर थोडासा लेझी आला बॉल वरती आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या इथे कंप्लीट होत आहेत. चेत्याचे जपळे वाऱ्याचा वेग आणि हरणाची गती दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान 2 धावेच्या साथीने धावफलक पोहोचत असताना 22 या आकड्यावरती 5 बॉल आता आवश्यकता आहे 2 रनची.
चौकार षटकार जिथे लगावला महेश गायकवाडनं. मॅच पूर्णपणे टर्न झाली तिसगाव टीमच्या बाजूनं. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती मोठा प्रहार. ऋषभ गायकवाडच्या बॅट मधून येतोय हा विजय षटकार. वेल प्ले बॉयज. झरी मरी क्रिकेट तिसगाव संघ आजच्या दिवसामध्ये जाऊन दाखल झालाय तो म्हणजे सेमीफायनल मध्ये. अँड हार्ड लक टीम इज या बदलापूर. आकाश काय भाई, आकाश काय ढूंढो. तर या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार